सौमित्र, किती छान बोललात तुम्ही. याआधी कधी कुठल्या पेरेंट्सने किंवा टीचरने अशी व्याख्या सांगितली नव्हती. हो खरंच सगळेजण खूप इम्प्रेस झाले. बरं झालंय का तुमचं कौतुक करून आता निघूया का आपण? चल रेवती, तुला पण जाता ड्रॉप करतो. नाही जाईन ना मी, तुम्ही कशाला उगाच. चल भेटू नंतर. चला बाय बाय बाय. बरं मी पण निघते, मला आता क्लासरूम मध्ये जावं लागेल. ओके बाय. चला. काय झालं? काय नाही. अगं सांग काय झालं? इतकं कसं रे सुचतं तुला? सुचतं? मला काही सुचलं वगैरे नाहीये ग. आणि मी काय असं ठरवून वगैरे पण नाही बोललो. आपला अथर्व समोर उभा होता, त्याच्याबद्दल जे मनापासून वाटतं ते मी बोललो. आणि राधा, खरं तर तुझ्या बाबतीत पण बघ ना, गुरुचे आई बाबा, खरं तर तुझे सासू सासरे, पण तू आई वडील मानतेस ना त्यांना. मी तर विसरून पण गेलोय की ते गुरुचे आई बाबा आहेत म्हणून. आणि अथर्वला सुद्धा माझ्याबद्दल जे काय वाटतं, मी कधी बाबा वाटेन, कधी काका, कधी मित्र, ते त्याचं त्याला ठरवू दे ना. जे काय वाटतंय त्याची जाणीव त्याला होईल लवकरच. निघूया आता. चल. कोण आलंय आता? शडू बेबी. मम्मा कुठे गेली होतीस? मी करतच होते. प्लीज. कुरिअर घेऊन कुरिअरवाला आला होता, तो म्हणला मी बेल वाजवत होतो, पण कोणीही डोअर ओपन करत नाहीये. कोण कुरिअरवाला? कोणी आलं नव्हतं, कोणी बेल वाजवली नाही म्हणून मी दार उघडला नाही. त्याचा मला फोन आला होता की मी तुमचं गिफ्ट घेऊन आलोय, तुम्ही दार उघडत नाही आहात. अरे कुठलं गिफ्ट? कोणी आलं नव्हतं, मी कशाला दार उघडू? ही भाषा मला कळत नाही शनू बेबी, नीट बोल. ओके. हा, आपण ज्या मॉलमध्ये शॉपिंग करतो तिथनं फोन आला होता की कॉंग्रॅच्युलेशन्स, लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळालंय. लिपस्टिक, नेल पेंट्स, फेस मास्क, क्रीम्स, परफ्यूम सगळं होतं त्याच्यामध्ये. मग कुठे ते? तो तेच गिफ्ट घेऊन आला होता तो कुरिअरवाला, तर तू दारच उघडलं नाहीस यार मम्मा. अरे तुला कोणी सांगितलं पण हे सगळं तो घेऊन आला होता? मला फोन आला होता मॉल मधनं. कोणी केला होता फोन? मॉल मॅन मधनी केला असेल फोन. मॉल मॅन? असा कोण मॅन असतो का शनू बेबी? तुला कोणीतरी ना उल्लू बनवलंय. पण मला कोण फोन करेल असा उल्लू बनवायला? ज्याला तुला उल्लू बनवायचं असेल ते. इडियट. माझा रोलर लागत नाही. पण मम्मा मला कोण उल्लू बनवणार यार? ओ माय गॉड, सगळ्या नादात गॅरी कुठे गेला हे कळलंच नाही. बरं राधा, चल. राधा, मगातपासून काय चाललंय तुझं? गालातल्या गालात हसतेस तू स्वतःशीच. काय झालंय? काही नाही. खरं सांग, काहीतरी झालंय. अरे खरंच काही नाही. अरे सांग ना काय झालंय. सौमित्र थँक्स. थँक्स कशाबद्दल? तू अथर्वची पेरेंट मीटिंग अटेंड केली त्याबद्दल. तू त्यासाठी थँक्स म्हणतेस आत्ता? बघ, असं कुणाचं पालक होणं इतकी सोपी गोष्ट नसते. नाही, बरोबर आहे तुझं, पालक होणं अवघडच आहे, पण अथर्वच्या बाबतीत नाहीये राधा. राधा, मी जसा तुझा मित्र आहे तसाच अथर्वचा सुद्धा कोणीतरी आहे ना, त्याचा पण पालकच आहे मी. एवढं काही केलेलं नाहीये, त्यामुळे आता हे थँक्स सॉरी बास कर. ओके चल, उशीर होतोय तुला. निघते. मी पण निघतो. बाय बाय. येस. अरे आलात का तुम्ही? वा वा, व्हेरी गुड. सांगितलेलं काम लक्षात आहे ना? नक्की सर. हो सर. साहेब, फक्त तुम्ही ऑर्डर द्या, आम्ही ताबडतोब कामाला लागतो की नाही ते बघा. दॅट्स लाईक इट. एक मिनिट, ही सगळी माणसं कोण आहेत आणि कुठल्या कामाबद्दल डिस्कशन सुरू आहे? काय? नाही, मी ऍक्च्युली तुला भेटवण्यासाठीच त्यांना इथे बोलवलंय. मी ओळख करून देतो. हा सुरेंद्र. सुरेंद्र रिक्षा चालवतो आणि युनियन लीडर सुद्धा आहे. आणि या एरियातले जे सगळे दुकानदार आहेत त्या सगळ्या दुकानदारांना तो ओळखतो. ओळखतच नाही, प्रत्येकाला चांगला ओळखून आहे. हे मिस्टर गजानन. नमस्ते मॅम. हे फार मोठे ब्रोकर आहेत. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते इथे ब्रोकर म्हणून काम करतात. या एरियातली जेवढी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत त्या सगळ्या हॉटेल चालकांना ते ओळखतात आणि यांच्याकडे जाणारा जो माल आहे तो यांच्याच गाडीतनं जातो. हे सगळं ठीक आहे गुरुनाथ, पण ही सगळी लोक आपल्या ऑफिसमध्ये काय करतायत? आजपासून हे सगळे आपल्यासाठी काम करणार आहेत. म्हणजे एसबीचे एम्प्लॉईज आहेत ना? नाही, आय नो, पण कसं आहे माया, आपल्याला एसबी कंपनीच्या प्रॉडक्टचा सेल जर ग्राउंड लेवलला जाऊन वाढवायचा असेल तर काम सुद्धा ग्राउंड लेवलवरच केलं पाहिजे. आणि एसबी कंपनीचे एम्प्लॉई एसी ऑफिसमध्ये बसून ते करू शकणार नाहीत. त्यामुळे ही मंडळी आपल्यासाठी ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणार आहेत. भाई साहब, आपका काम कुछ नहीं है, आप निकले यहाँ से. लंडन को. अरे मिश्रा, काय चाललंय? उलट त्याचं काम सगळ्यात महत्वाचं आहे. माया, हा निशा,
निशांचं काम एकच, प्रत्येक दुकानात जायचं आणि त्या दुकानदाराला विचारायचं एसबी कंपनीची प्रॉडक्ट्स तुमच्या इथे आहेत का. गुरुनाथ, आपण आपल्या प्रोडक्टचं अजून डिस्ट्रीब्युशन केलंच नाहीये. एक्झॅक्टली. त्यामुळे दुकानदाराकडे आपला माल नसेलच, म्हणूनच तो विचारणा करेल ना. माया सिंपल रूल आहे, दुकानदाराला एकाच प्रॉडक्ट बद्दल जर सतत विचारणा होत असेल तर त्याला असं नक्कीच वाटेल की आपल्याकडे या प्रॉडक्टची खूप डिमांड आहे आणि सप्लाय अजिबातच नाही. म्हणजेच तो एसबी कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्सला आणि स्टॉकिस्टला स्वतःहून कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करेल आणि अशा रीतीनं आपण एसबी कंपनीच्या प्रॉडक्टचा सेल अगदी आरामात वाढवू शकतो. सी गुरुनाथ, मला तुझे एफर्ट्स कळतायत. फ्रँकली स्पीकिंग, मला नाही वाटत ही स्ट्रॅटेजी वर्क करेल. माया, यू जस्ट हॅव टू ट्रस्ट मी. मला एक संधी दे, मला पूर्ण माहिती मी काय करतोय आणि माझ्याकडे माझी टीम पण तयार आहे. मला फक्त एक संधी दे, मी एसबी कंपनीच्या प्रॉडक्टचा सेल तुला नक्की वाढवून दाखवेन. ट्रस्ट मी. फाईन, तू एवढा कॉन्फिडेंटली बोलतोयस तर आय शुड ट्रस्ट यू. बट स्टील, जस्ट टेल मी वन थिंग, ओके? ही सगळी माणसं आपल्यासाठी का काम करतील? एक मिनिट, तुम्ही आता गेलात तरी चालेल, मी तुम्हाला परत फोन करेन. थँक्यू. आराम से, हाँ. चल ना मिश्र, काम कर ना तुझं. मध्ये मध्ये आमची बोलणी काय ऐकतो? ही सगळी मंडळी आपल्यासाठी काम करतील, पण आपल्या प्रत्येक सेलवर एक छोटंसं पर्सेंटेज द्यावं लागेल. गुरुनाथ, आतापर्यंत एसबी कंपनीने पर्सेंटेज वाईज पेमेंट केलं नाहीये. आरंट यू अवेअर अबाउट इट? आय नो, मला माहिती आहे. पण आपल्याला जर आपला सेल वाढवायचा असेल तर काही अनयुज्युअल मार्ग आपल्याला हाताळावे लागणार आहेत. आपल्याला त्या पद्धतीनं कामं करावी लागतील. माया, सी, मला माहिती हे तशी फार अवघड आणि वेगळीच गोष्ट आहे, पण करावी तर लागेलच. त्यामुळे आय मीन, तू केलंस तर बरंच आहे, नाहीतर अकाउंट्स डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करून त्यांच्याशी बोलून बघतो. होल्ड ऑन. मी इथे असताना एसबी कंपनीच्या दुसऱ्या कुठल्याच डिपार्टमेंटला कॉल लावायची गरज नाहीये गुरुनाथ, ओके? या, आय एम दी ऑथॉरिटी. जस्ट वेट. मिश्रा, एनवलप. कॉफी चाहिए, और कॉफी नहीं मिलेगी, दूध खत्म हो गया है. मिश्रा, एनवलप. हाँ, लाते हैं. सो हियर इट इज. थँक्यू माया, थँक्यू सो मच. आणि हे घे. ठीक आहे. तुझी धावपळ होईलच, सो हे तुझा अलाउन्स आहे. हा, थँक्यू माया. वा वा वा. बाबा, कसं झालंय सगळं? उत्तम, नेहमीप्रमाणेच. तुम्हाला आवडते म्हणून ही भाजी केली आहे, तुम्ही परत परत घेतच नाही. अगं, मी 4 वेळा ऑलरेडी घेतली. मग अजून एकदा वाढू का? नाही, आता तृप्त झालेलं आहे. थँक्यू. नक्की ना? आजोबा, आज स्कूलमध्ये आहे ना गंमतच झाली. अरे, काय झालं? आज सौमित्र काका माझ्या स्कूलमध्ये आलेला आणि त्याने खूप मस्त स्पीच दिली. इंटरेस्टिंग. आणि म्हणजे सगळ्या फ्रेंडनी त्याच्यावर ताल्या पण वाजवल्या. असं काय केलंयस? रे, तू काय त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतोय? तेच मी म्हटलं, म्हणजे त्याच्या शाळेत जाऊन तू काय बोलणार नाही का? बाबा हो, खरंच सौमित्रांनी आज सगळ्यांना पॅरेंटिंग बद्दल सांगितलं. आई वडिलांचं मुलाशी असलेलं नातं आणि पेरेंटिंग म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगितलं. इंटरेस्टिंग. खरंच तू असं बोललास? चक्क पेरेंटिंग बद्दल तू बोललास म्हणजे कमालच झाली. हे बघ डॅड, आपल्यावर जे लहानपणी संस्कार होतात तेच पुढे जाऊन आपले विचार बनतात. आता तुम्ही दोघांनी माझ्यावर जे लहानपणापासून संस्कार केले तेच मी खरं तर जाऊन बोलून दाखवले. ते जे काय पॅरेंटिंग बद्दल जे बोलायचं होतं तेच केलं ना मी. आता ह्याला जर टाळ्या पडत असतील किंवा कोणाला आवडत असेल तर खरं तर माझ्यापेक्षा तुमचं क्रेडिट जास्त आहे. मी फक्त एक निमित्त आहे ना डॅड. आजपासून माझ्या सगळ्या पेरेंट्स मीटिंगला सौमित्र काका येणार. हो का? मी नको येऊ?
चेक आलाय तो चेक. हळू 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 श्वास घे श्वास घे. नाही नाही, हा आकडा काहीच नाहीये. याच्यानंतर माझ्या चेकवर असे मोठे मोठे आकडे दिसतील ना तुला, की तुला आकडीच येईल बघून. अरे पण तू आत्ताच जॉईन केलं आणि आणि एवढा मोठा चेक दिला तुला मायाने. मायाने? येस, बिझनेसच्या कामांसाठी मायाने मला हा चेक दिलाय. अरे मग हा आता लवकर बँकेत टाक. वटवटे मला थोडे पैसे दे. नाही किड्या, हा इतर आपल्या फालतू खर्चांसाठी नाहीये. या पैशातून मला कंपनी रन करायची, ती ब्रँच रन करून यशवंत बनहट्टी सरांना दाखवायची. कळलं? रन घ्या रे रन. म्हणजे मला अप्रोच आवडला कंपनी पुढे नेण्यासाठी. पण काय आहे, तू कंपनी पुढे नेशील पण ती शनाया तुझ्या मागे येते ना. आज मी वाचवलं, उद्या कोण वाचवणार आहे तुला? ठीक आहे रे, शनायचं काही एवढं नाहीये. तिला पाहिजे असून काय असणार आहे, तिला फक्त अटेन्शन पाहिजे आणि शॉपिंगला पैसे पाहिजे. त्यामुळे त्या अलाउन्सचे जे काही पैसे मिळतील त्याच्यातून आपण आपले खर्च भागू आणि तिला शॉपिंगला देत जाईल ना थोडेसे. ती गप्प बसेल. देऊन टाक. आणि मला थोडे दे. कधी देणार आहेस? देणार आहे, आधी मला माझी कामं करू दे. ओके, तोपर्यंत तू तुझी कामं करत राहा. हो. चल येतो. अरे पण ते चकणा काय रे? हॅलो आई, बोला. हा राधिका, कशी आहेस बाई? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? एकदम बढिया. आणि बाबा, ते वेळेवरती गोळ्या घेतात ना? आई न घेऊन सांगतेत कोणाला? बरं आई, बोला ना. काही काम होतं का? काय नाही, सहजच. काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही फोन नाही करणार इतक्या उशिरा. नाही ना, सहजच फोन केला ना राधिका. परवा अथर्वचा वाढदिवस आहे, त्या संदर्भात चौकशी करायला फोन केला होता ना? हाय तेच. ते का ठरलं काय तुमचं? आई, तसं अजून काही म्हणजे असं विशेष ठरलेलं नाहीये. ए, तुमचं काही ठरलं नसेल ना मग राधिका, तर मी एक काम करशील का? तुम्ही सगळे तिथे येऊन जाण का? तुमची काही हरकत नसेल तर मग आपण इथंच तुमची इच्छा आहे ना? मग ठीक आहे, आपण गुलमोहर मध्ये वाढदिवस साजरा करू. मी आता सौमित्रशी बोलून घेते. आणि तसंही अथर्वचे सगळे मित्रमंडळी तिथेच आहेत ना, करूया तिथे. हे तर खूपच चांगलं होऊन जाईल राधिका. मी एक काम करते, मी आतापासूनच तयारीला लागते. याही नाही सांगते बरं का, सोसायटीचा हॉल बुक करायला. हो ठीक आहे, येऊन जा. बरं वाटेल. यासाठीच फोन केला होता. बरं चल, ठेवते. बरं काका, उद्या मला सुट्टी आहे. मस्त. मग उद्या आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. फिरायला? हो. अरे मी तर कधीही रेडी असतो फिरायला जायला. जाऊया ना. तुझ्या आईला विचारायला लागेल ना. काका तू विचार ना. तू विचारल्यावर आई नाही बोलत. या काय विचारायचं? 100 वर्ष आयुष्य आहे तुला राधा. एवढं का? आई, उद्या मला सुट्टी आहे. हो, मग उद्या आपण बाहेर जाऊया फिरायला. अजिबात नाही. काका बघितलं, आई नाही म्हणाली. हे बा, त्यांनी विचारलं असतं ना तरी माझं उत्तर हेच होतं. एकतर उद्याला मला महत्वाची काम आहे आणि परवा अथर्वचा वाढदिवस आहे, त्या दिवशी तर सुट्टी होणारच आहे. अरे ठीक आहे ना, एका मुलाचा बर्थडे आहे. आपण परवा जाऊया ना फिरायला. मी मस्त हॉटेल बुक करतो. ओके? नाही. अरे असं काय करते राधा, बर्थडे आहे त्याचा. हो बरोबर आहे, पण आत्ताच आईंचा फोन आला होता. गुलमोहर मध्ये वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. अरे मग तर काय, एक पोरगा अजून खुश झालेला आहे. काय बरं ठीक आहे, गुलमोहर मध्ये सेलिब्रेट करू, पण तिकडचं डेकोरेशन करायची जबाबदारी माझी. ठीक आहे, मी सांगते आईंना. पण बर्थडे परवा आहे ना अथर्वचा, मग उद्या काय हरकत आहे फिरायला जायची? नाही, एकदा नाही सांगितलंय ना, नाही म्हणजे नाही, कळलंय? हो ठीक आहे. एवढं काय? काका बघितलं, ती नाही बोलली. ठीक आहे ना. इकडे आता मी काय करणार आहे माहिती आहे का, उद्या काहीतरी सॉलिड नाटकं करतो. आपण मस्त जाऊया फिरायला आणि आईला पण बरोबर घेऊन जायचं. फक्त मी उद्या जे काही करेन त्याच्यावर हसू नको. अरे हस, अरे हस, अरे येडाय का, हसायचं नाही आणि काही गडबड करायची नाही. ओके? कुठे गेला होतास? काय आल्याला लावलंस? मी तुला काहीतरी विचारते गॅरी, कुठे गेला होतास? कुठे जाणार आहे? ऑफिसलाच गेलो होतो. ऑफिस वरनं घरी यायला तुला इतका वेळ लागतो? अगं मला फील्ड वर्क वगैरे असतं शनाया, असं काय करतेस? हो अच्छा, म्हणजे याआधी कधीही फील्ड वर्क वर न गेलेला माणूस सडनली आउट ऑफ नोवेअर फील्ड वर्कला जातो. शनाया काय चाललंय तुझं? तू काय माझ्यावर वॉच ठेवून आहेस का? हे बघ, मी तसं काही म्हणत नाहीये. ओके? नाही तू म्हणाली नसशील तरी अर्थ तसाच होतो ना. मला आन्सर कर अरे प्लीज. अरे बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हालाच हाक मारणार होतो. मला? हा हे घ्या. कोणाला द्यायचंय?
नाही कोणाला द्यायचे नाहीये, तुमच्यासाठी आहेत. माझ्यासाठी 5,000 रुपये. 5,000 माझ्यासाठी? हो अहो घर खर्चाला लागतीलच ना. आणि खर्च काही कमी असतात का आजकाल? म्हणजे घरातले छोटे मोठे खर्च, काही शॉपिंग असेल, काही सामान आणायचं असेल तर लागतील तुम्हाला म्हणून दिलेत. असो. थँक्यू सो मच जावई बापू. काय थँक्यू. सो स्वीट ऑफ यू. पाहिलंस शनू बेबी, जावई पारखण्यात माझी नजर कधी चुकणार नाही. थँक्यू. येस, आता पैसे दिले ना त्यांनी, फेवरेट जावई आहे तुझं. काय चाललंय तुझं? हा, अरे माणूस एवढा दमून भागून आलाय कामावरून, त्याला साधा पाणी विचारायचं सोडून जा जा पाणी आणायला जा. उठ. माझ्यासाठी? हो तुमच्यासाठी. असू दे, सांभाळून ठेव. मस्करी नाही ना करत? नाही नाही मस्करी नाही, राहू दे. आणि कमी वाटले तर अजून देईल नंतर. हा काय? कमी पडले तर अजून देईल. अजून देणार? सौमित्र, मित्र उठ आता. उठ उठ उठ, चल लवकर. 5-10 मिनिटं, 15-20-25 मिनिटं झोपतो. अजून झोपायचंय तुला? तू इतका वेळ कधी झोपत नाही. चल 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 लवकर. मला थंडी वाजते प्लीज. मला ताप आलाय बहुतेक राधा प्लीज. ताप आलाय? अरे काय नाही ताप? आहे आहे अरे नाही आहे कणकण आहे. ऐक, सौमित्र काकाला आता त्रास देऊ नको, त्याला ताप आलाय. सौमित्र काका खालामध्ये ताप आलाय. किती तापे पडते. आई 2 मिनिटं बाहेर चल ना. अरे बाहेर नको, थांब. त्याला अरे मला त्याला औषध द्यायला लागेल. औषध द्यायला लागणार ना त्याला. तुला बरं नसताना मी देते की नाही तुला औषधं, मग तशी आपण सौमित्र काकाला देऊया. ठीक आहे? झालं? आले. बघू बघू थांब. आहे ना, खूप ताप आहे ना. आहे ना. हो रे. अगं माझा ताप असाच आहे ग. माझा ना आतून येतो मला ताप. म्हणजे डोक्याला ताप झालाय नुसता. राधा तू ऑफिसला जाऊ नको आज प्लीज. मला खूप ताप आलाय. तू गेलीस ना तर ताप वाढेल. आई तुम्ही हसताय का? ताप आहे. हसती? हो मग अशीच आहे ती. लहानपणापासून मला ताप आला ना की हसू येतं मम्माला. हो हसते ती. तू जाऊ नको पण ऑफिसला. तुम्ही नाटक करताय ना? आई तरी पण तू ऑफिसला जाऊ नको ना. आम ना बोली. म्हणजे तुम्ही सगळेजण नक्की नाटक करताय आणि तुम्ही सगळेजण सामील आहात या नाटकात, हो ना? हे बघ, आता पब्लिक डिमांड समज आणि या दोघांचं ऐक. आई तू थांब ना. आज आपण बाहेर जाऊया ना फिरायला. नाही. ऐक ना आता गेला माझा पण ताप गेला. आपण जाऊया ना फिरायला. राधा राधा प्लीज. मीटिंग आहे ना ऑफिस मध्ये महत्वाची. मी आनंदला फोन करतो ना, तो करेल हँडल. आई तू चल ना प्लीज. थांब ना. अरे अथर्व प्लीज. बरं ठीक आहे.